पोषण आहाराची सक्ती पण पैसे येतात कमी, गुरुजींनाच करावी लागते पदरमोड। मंडळी, शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू झाली आहे। मात्र यामध्ये तांदळासोबत पूरक खाद्य बनविण्यासाठी शासनाकडून प्राथमिक विद्यार्थ्यांकरिता 6.78 तर उच्च प्राथमिक मधील विद्यार्थ्यांवर 10.17 रुपये दिले जातात। एवढ्या कमी अनुदानात विद्यार्थ्यांना पदार्थ कसे बनवणार असा प्रश्न गुरुजींना पडला असून सध्या पोषण आहारासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे। यासोबतच आणखी शल्य म्हणजे भाजीपाला व इंधनासाठी प्रति विद्यार्थी व प्रति दिवस केवळ 2.19 रुपये एवढाच खर्च मंजूर आहे। या पैशात गॅस खरेदी करता येत नाही, त्यामुळे लाकूड फाटा खरेदी करून त्यावर पोषण आहार शिजवला जातो। शासनाने धूरमुक्त परिसरासाठी शाळांना उज्ज्वला गॅस योजनेतून सिलेंडर देण्याची घोषणा हवेतच विरली आहे। विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, एकदा शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा दुपारी घरी जेवणासाठी जाण्याची वेळ येऊ नये, त्यांना सकस आणि उत्तम आहार मिळावा या हेतूने केंद्र शासनाने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे। ही योजना उत्तमच आहे, परंतु त्या प्रमाणात अनुदानाची तरतूदही शासनाने करावी अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे।